हरि हरि राम हरि राम हरि हरि राम हरि हरि हरि
पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत विश्रांतीचा ठाव, थोडा इको, विश्रांतीचा ठाव पायी संताची आड, नेघेवा जीवाचा तुटी महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे जाते संताची आजते, निघमा जीवाचा तुटी महालाभ फुकासाठी.
हनुमंतरायाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. कीर्तनाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगात झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमावतो त्याला हराम म्हणतात, गेलेला परत कधी उठत नाही हे राम म्हणतात, जो तुमच्या आमच्यामध्ये निरंतर जागाय त्याला आत्मा राम म्हणतात, आणि या विश्वाचा मालक ज्याला निघण्यासाठी या भूतलावरती आला अशा साधूला संत तुका राम म्हणतात. जगद्गुरु जगतवंदनीय जगतश्रेष्ठ तुकोबाराय धर्मार्थ काल मोक्ष हे चार पुरुषार्थ स्वतः जगले आणि समाजाला शिकवले ते तुकोबाराय. ज्यांची गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यावरती तरंगू लागले हे सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते तुकोबाराय. या जगाच्या पाठीवरती प्रत्येकाला काळाची भीती आहे, पण त्या काळाच्या मस्तकावरती पाय ठेवण्याचा पुरुषार्थ ज्यांच्यात आहे ते तुकोबाराय आहे. शिवबा कासाराच्या बायकोन अंगावरती उखळलेलं पाणी टाकावं माझ्या तुकोबारायाचं, पण जाता जाता तिला सुद्धा आशीर्वाद देण्याचं सहज आणि धाडस ज्या साधूच आहे ते साधू म्हणजे आमचे तुकोबाराय. अशा तुकोबारायाच्या गाथेमधला चार जणांचा साधा सोपा सर्वांच्या पाठांतरातला या मानवी देहाला या मानवी जीवानं कुणाच्या मार्गाने गेल्यावरती कुणाची नावं घेतल्यावरती पुण्यवंत होता येतं सांगणारा अभंग. विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा विषय. मला वाटतं 37 वर्षाचं हे तुमचं तप आहे. या पवित्र जागेमध्ये आज 37 वर्ष तो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. मी पहिल्यांदा या सप्ताहाचे आयोजक नियोजक व्यासपीठ चालक उपस्थित असणारे सर्व गावकरी टाळकरी वारकरी माळकरी गायक वादक ज्यांच्या ज्यांच्या कर्णपटलापर्यंत माझा आवाज जातोय अशा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात. तुकोबाराय सांगतात या मानवी देहात 3 प्रकारचे दुःख आहे. आता 11 वाजेपर्यंत सगळ्यांनी अतिशय गोड चिंतन ऐकायचं. लोक कमी असली तरी चालतात, पण श्रोता कसा पाहिजे? जागरूक पाहिजे. हा, गर्दी कमी असू दे पण गर्दी असावी महाराज, लक्ष द्या. आणि आजकाल आम्हा लोकांना पण सवय झाली. असं काय तुम्ही म्हणू नका की तुमच्याच गावात गर्दी कमी आहे. आम्ही तिथे मान्यच केले बुवा लोकांनी. लक्ष द्या माझ्याकडे. तुकोबा सांगतात या मानवी देहाला 3 प्रकारचं दुःख आहे. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख आणि जन्म मरणाचं दुःख. गरीबाला दारिद्र्याचं, दुर्जनाला पापाचं आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला जन्म मरणाचं. पैसा आल्यावरती दारिद्र्याचं दुःख निघून जातं. सज्जन माणसं जीवनात आल्यावरती पापाचं दुःखही संपतं, पण जन्म मरणाच्या दुःखाचं काय? एका सज्जनानं नामदेवरायांना प्रश्न केला म्हणे, नामदेवराया सांगा पैशानं दारिद्र्य गेलं, सज्जन लोक आल्यावरती पापही गेलं, पण जन्म मरणाचं दुःख जर घालवायचं असेल तर या कलियुगात कुठली साधना करावी लागेल? नामदेवराया सांगतात, भल्या माणसा तुला जन्म मरणाच्या दुःखातून जर भोपाळ व्हायचं असेल तर तुला कलियुगात साधूला थोर म्हणावं. Yeah.
पण त्याच ज्ञानोबाला शिवण्यासाठी आता इंद्रायणी नदीच्या काठावरती 1.5 किलोमीटरची रांग आहे. आवडी असताना कळाले नाही दादा, माणसं असताना कळत नाहीत, नसताना करतात. असंच माणसाला योगी होता येत नाही मायबाप. काय आनंद झाला माझ्या मुक्ताबाईला. निघाली
लक्ष दे माझ्याकडे. आणि म्हातारीची ताटी बांधली दादा. अय आता ताटी बांधल्यावरती मड वर वाटून ठेवायचं का खाली पार्थ बोलताना. होय वर तोंड असतं म्हणायचं का खाली वर त्या गाड्यांनी खाली केलं कळलंच ना म्हणा. लक्ष दे माझ्याकडे. एकानं पुढं शिकाय एकानं पुढं ताटी एकानं महाग तिसऱ्यानं शिकाय घालली आणि म्हातारीच्या अंत्यात निघाली राम नाम राम नाम राम नाम. सत्य हे तर म्हणा. लक्ष दे माझ्याकडे. म्हातारीच्या अंत्यात निघाली स्मशानभूमीकडे. स्मशानभूमी जायला 3 रस्ता आहेत दादा. एक रस्ता पांडीचा आहे आणि नेमकी पांडीच्या रस्त्यानं अंत्ययात्रा निघाली. अय पहिला रस्ता साधा माणसं साधी. आता रस्ता डांबरी माणसं. महाराज इंदापूरवरून आला तो भिजत भिजत पावसात. लक्ष दे माझ्याकडे. आणि खुशाल येतोय म्हणता डांबरट माणसं. आमच्याकडचं नाही तुमच्याकडे आमच्याकडे डांबरट आहे. लक्ष दे माझ्याकडे आहे का. आणि मग अंत्ययात्रा निघाली. पांडीच्या रस्त्याला एक भला मोठं बोराटीचं झाड होतं आणि नेमकं त्या बोराटीच्या झाडापाशी गेल्यावरती म्हातारी वरच्यावर अडकली. बरं अडकली ती कशी अडकली असं खाली पडली. तोंड खालीच होतं ना. आणि महाराज वर झालेलं कळलं नाही गड्यानं. तशीच स्मशानभूमीत गेली. चिता पेटवली. चिता पेटवल्यावरती दादा म्हातारी उचलून टाकणार तेवढ्यात रामभाऊला चक्कर आली. म्हणजे सांगणार काय झालं. अहो म्हातारी गायब. रामभाऊ आज जर म्हातारी नाही जायली तर उद्या पाटील आपल्याला जायशिवाय का लाभा सहित. किती घेतलं होतं. किती घेतलं होतं. 1000 रुपये. म्हातारी कुठं शोधायची दादा. मग म्हातारी हुडकायला निघाली. जाताना पांडीच्या रस्त्याने नाही महाराज तर दुसऱ्याच रस्त्याने निघाली. आणि नेमकं एक म्हातारी गावडे येत होती. जिवंतच म्हातारी आणली गावडे येतणारी वडत. आणि जशी आणली तशी चिकट. आता रामभाऊने शामरावला सांगितलं आता म्हातारी उठणार. चला म्हणे पाटलाकडे. आता पाटलाकडे जाताना मात्र पांडीच्या रस्त्याने गेली. जिथून अंत्ययात्रा राहा आणि नेमकं पुढे गेला बघते तर म्हातारी अशीच बोराटीच्या झाडाला. आता मात्र थरथर थरथर कापू लागले. रामभाऊ अरे पाटलानं पहिल्यांदा तरी सांगायचं म्हातारी एवढी चाबी होती कशाला पडला असतो या भांग्यात. महाराज जिथला चिवळ घेतला म्हातारी खाली पाडली बांबुनी. म्हातारी उचलली परत चिते टाकली. आता म्हणजे म्हातारी उठणार नाही. रामभाऊ शामराव पाटलाच्या बांगल्यावर पाटील साहेब नमस्कार नमस्कार. कसा झाला आंदोलनी. एकदम भारी. 500 रुपये काढलं हातात देणार. तेवढ्यात रामभाऊला सांगितलं म्हणे पाटील तुमचं 500 बी तिकडं तोडून द्या तुमची म्हातारी बी. काय झालं. अहो काय म्हातारी चाबी होती. एका शब्दानं आम्हाला सांगायचं ना. एका शब्दानं पहिल्यांदा केली चितेत टाकायची.
सम्यक वाक्य. माणूस गेल्यावरती माणसं म्हणतात जो गेलाय ना त्याने वापरलेल्या चपल्या Take
विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संताची आव निघना जीवाचा तुटी महाला भोगासाठी तुकोबा संतात लेखा हो. साधू संतांच्या मार्गाने साधू संतांची नावं घेतल्यावरती पुण्यवंत होता येत. एवढे संसाराचा रूट आहे. कुणाचा हजाराचा आहे, कुणाचा लाखोचा आहे, कुणाचा कोटीचा आहे, पण कुणाचा किती चावतो हे ज्याचं त्याला माहित आहे. लक्ष द्या. पिंजरा चांदीचा, पिंजरा सोन्याचा असू दे किंवा पिंजरा हिऱ्याचा असू दे, शेवटी पिंजरा तो. संसार सामान्याचा, संसार गरीबाचा किंवा संसार श्रीमंताचा असू दे, शेवटी संसार 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 असतो दादा. संसारातला महालाभ एवढ्या सदासजी मिळत नाही, पण परमार्थाचा महालाभ मिळून जातो. तुम्हाला सांगतात आयुष्याचा महालाभ प्राप्त करायचा असेल तर आई नाव परमात्म्याचे. ऐका, आई म्हणजे हृदयाची हाक आहे, आई म्हणजे निशब्द जाग आहे, आई म्हणजे परमात्म्याचं नाव आहे. आई का मला कळत नाही. रस्त्यानं चालताना आईची चप्पल तुटली तर 10 वेळा चपलीचा अंगठा शिवेल, पण लेकराला कधी चप्पल विकत मागत नाही. तिचं नाव आई असतं रे. बांधावरती खुरपता खुरपता स्वतःचा पदर फाटला ना दादा, त्या पदराला 10 वेळा शिवते रे माझी माई, पण लेकराला कधी 1 रुपयाची साडी सुद्धा मागत नाही. तिचं नाव आई असतं रे दादा. हे पायातलं जोडवं जरी तुटलं ना रे, कधीच आपल्या लेकराला तक्रार करत नाही. तिचं नाव आई असतं दादा. स्वतःचं दुःख, स्वतःच्या यातना, स्वतःचं कष्ट विसरते आणि लेकराचा संसार स्वतःचा करते. तिचं नाव आई असतं दादा. तिचं नाव आई असतं. बाप कळायला पाहिजे रे आम्हाला. 1 रुपया दे म्हटलं की कमरेची पिशवी सोडून देणारी आई समाजानं सांगितली असेल, पण आयुष्यभराची शिदोरी बांधणारा बाप आम्हाला समाजाने कधी सांगितला नाही. भूक लागली म्हटलं की टोपल्यातली भाकरी काढून देणारी माई समाजाने सांगितली असेल दादा. पण दुसऱ्याच्या दारात चाकरी करून आमचं पोट भरणारा बाप आम्हाला समाजाने कधी सांगितलं नसेल. लक्ष द्या माझ्याकडं. छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर माणसाचे जिजाऊ उभा राहिलेले, पण माझ्याच लेकराचं सुराज्य उभा राहण्यासाठी दुसऱ्याच्या दारात चाकरी करणारा शहाजी राजा भोसले मात्र आम्हाला कोणी सांगितलं नाही. प्रभू रामचंद्र म्हटलं की माता कौशल्य डोळ्याच्या समोर उभे राहते दादा, पण पुत्राच्या डोळ्याने जाणारा राजा दशरथ मात्र समाजाने आम्हाला कधी सांगितलं नाही. बाप कळायला पाहिजे रे. का कळत नाही बाप आम्हाला? आम्हाला सगळी लोक कळतील, आम्हाला गावातलं पुढारपण कळेल, आम्हाला गावातले समाजसेवा कळेल रे, पण आम्हाला आमचं जन्मदाता आई आणि जन्मदाता बाप कळत नाही. शोकांतिका आहे महाराष्ट्राच्या मातीची. आणि म्हणून या सप्ताहाच्या माध्यमातून माझा अभंग तुकोबा याच आहे, साधू संतांवरच आहे. तरी सुद्धा जाता जाता सांगतो वाक्य, लक्ष द्या माझ्याकडे. जगाच्या पाठीवरती नसाल तुम्ही कुणाला घाबरत तर 2 गोष्टीला घाबरा. जाता जाता एक वाक्य सांगतो. नसल कुणाला घाबरत नका घाबरो, पण जन्मदात्या बापाला घाबरा आणि हातून होणाऱ्या पापाला घाबरा. जन्मदात्या बापाला घाबरल्यावरती संसार सुखाचा होतो आणि हातून होणाऱ्या पापाला घाबरल्यावरती हे अध्यात्म सुखाचं होतं. आणि म्हणून मायबाप या ठिकाणी तुकोबा सांगतात की पुण्यवंत होता आलं पाहिजे. पुण्यवंत होण्यासाठी मायबाप आम्हाला संत करणं गरजेचं आहे, आई करणं गरजेचं आहे, बाप करणं गरजेचं आहे, समाज करणं गरजेचं आहे. दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्व, बंधुत्व आणि पितृत्व या गोष्टी करणं गरजेचं आहे. जगाच्या पाठीवरती अनेक घटना घडतायत. सकाळी टीव्ही लावला तर अनेक घटना घडतायत. 5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतो या महाराष्ट्राच्या मातीत. छत्रपती शिवाजी राजांची माती आहे, छत्रपती संभाजी राजांची माती आहे, राजमाता अहिल्याबाईंची माती आहे. का कळत नाही आम्हाला? दिवसा ढोळ्या 5 वर्षाच्या लेकरावरती
मी तर म्हणतो ऐका, जर हा अत्याचार आणि अन्याय संपवायचा असेल ना माय बाप, तर छत्रपती सारखं शासन पाहिजे आता. पाटलाच्या माणसानं फक्त बाईला हात लावला तर त्याचा चौरंगा केला छत्रपती शिवराजानं चौकात. स्त्री म्हणजे महादेवाच्या देवाची देवता आहे. मासाहेब जिजाऊने प्रश्न विचारला का होला राजाच्या पाटलाचा गुन्हा मोठा, त्याची शिक्षाही मोठी. त्याचा हातपाय तुम्ही कलम केला आणि चौरंगा करून टाकला तिथं तुम्ही चौकात, त्याचं कारण तरी काय? मासाहेब मला माहित नाही राजाच्या पाटलाचा गुन्हा मोठा आहे, त्याची शिक्षाही मृत्यूदंडाची आहे, पण ऐका ना, मी त्याचा चौरंग केला याचं कारण एक आहे. इथून पुढे जर महिलेच्या हातात अंगावरती पदराला जर कोणी हात घातला तर त्याच्या समोर राजाचा पाटील दिसला पाहिजे, म्हणून त्याचा चौरंग केला आहे. महाराष्ट्राची भूमी अशी का दूषित व्हायला लागली? महाराष्ट्राच्या भूमीमध्ये साधू संतांचा विचार आहे. महाराष्ट्राच्या भूमीत ज्ञानोबाने जन्मावं, महाराष्ट्राच्या भूमीत तुकोबाने जन्माला यावं, महाराष्ट्राच्या भूमीत नामदेवाने जन्म घ्यावा, महाराष्ट्राच्या भूमीत जनाबाईने ओळ्या गाव्या, महाराष्ट्राच्या भूमीत 7 वर्षाच्या मुक्ताबाईने बहीण भावाचं नातं सांगावं. पण मला कळत नाही की शोकांती काय दाखवा. आणि म्हणून हात जोडून सांगतोय, जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं व्यासपीठ म्हणजे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून आम्हाला जे सांगता येतं ना, समाज सुधारण्यासाठी तुकोबाने गाथा लिहिली, समाज सुधारण्यासाठी ज्ञानोबाने महाराष्ट्राकडे ज्ञानेश्वरी लिहिली. समाज सुधरवता आला पाहिजे दादा, समाज सुधरवता आला पाहिजे. आमच्या हातून 10 चांगली कामं नाही होऊ द्या. ऐका पण एखादं वाईट काम होत असेल ना तर त्याला आवरायचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून महाराज मला कीर्तनासाठी आयोजित बॉडीने या ठिकाणी बोलवलं. माझ्या घरात बरोबर 11 वाजले. लक्ष द्या माझ्याकडे. ऐका, मी पहिल्यांदा आयोजक बॉडी